गेंदे कैरी नहीं हो रही है बल्ले पर। ये देखिए ताकतवर स्ट्रोक खेला था, हाइट ज्यादा थी लेकिन लंबाई कम, आउट हो गए बैट्समैन। तीसरे ओवर की एक गेंद बची और कुल स्कोर है 22 रन 4 विकेटों के नुकसान पे। नए बैट्समैन चरण बल्लेबाजी को जा रहे हैं, चिराग को भेजा है, पिछले मैच के मैन ऑफ द मैच चिराग। जाहिर सामने की ओर से आते हुए, ओ अजीब वो गरीब शॉट, इतनी तेज गेंद थी, झुक गए। 3 ओवर की समाप्ति, 22 रन बचे हुए दौर में क्या होता है ये सुनते हैं मशहूर और मारूफ कमेंटेटर द वॉइस ऑफ वसई संदीप मोरे। धन्यवाद। वेळेच्या संदर्भात मी विनंती करतोय दोन्ही संघांच्या सन्माननीय खेळाडूंना की या आयोजनाला आपण सहकार्य करावं। मी विनंती करतोय पुन्हा एकदा दोन्ही संघातील सर्व सन्माननीय खेळाडूंना वेळेच्या अनुषंगाने या आयोजनाने नियोजनाला आपण सहकार्य द्यावं, कारण 12 वाजून ठीक 8 मिनिटं झालेली आहेत, दुसरा दिवस देखील सुरू झालेला आहे। मात्र जलद जर तुम्ही आपली प्रतिक्रिया आपला खेळ सादर केला तर नक्कीच या आयोजनाला सहकार्य लाभेल। आपण पाहतच खासदार चषक 2017 ही स्पर्धा, माझ्या समवेत सुभाष धुमाळ जो नक्कीच एक चांगला स्कोरर आहे, चांगला समालोचक आहे, चांगला कवी आहे आणि व्यवसायाने तो इंजिनियर आहे। ज्ञानेश्वर चिकणे, प्रमोद पाटील, त्याचप्रमाणे डॉक्टर मोरेश्वर गवळीजी हे देखील या स्पर्धेशी निगडित, आणि आम्ही मिस करतोय मोहन भोईर, जयवंत पाटील, संदीप बागोल, त्याचप्रमाणे राजेंद्र पाटील, धनपालजी मडवी, प्रवेश देवळीकर, त्याचप्रमाणे सुनील पवार, पॉवरफुल कॉमेंटेटर अजय घरत आणि इतर सर्व सन्माननीय समालोचक मित्र। 22 धावा धावफलकावर 3 षटकाची समाप्ती, 7.33 च्या सरासरीने वाटचाल करतोय रमणीक ओवळी संघ। मुकेशच्या नेतृत्वाखाली नक्कीच थोडीशी बिकट परिस्थिती दिसते ती ओवळी संघाची। जावेद वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक एनआर मार्फत हाताळण्यासाठी एनआर एक चांगला नामांकित संघ ओपन क्रिकेट मधील। अराउंड विकेट इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, आपण होता यॉर्कर मध्ये चेंडू हाताळला होता, बॅकलिपला नक्कीच खाली घेऊन चेंडूला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांनी, मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये। स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू कलेक्ट करतोय गोलंदाज जावेद, कुठली संधी नाही धाव घेण्याची फलंदाजाला। षटकातील पुढचा चेंडू जावेद, आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या समीप चेंडू मार्ग सुटतोय। एक चांगल्या दर्जाचा चेंडू वैविध्यतेने आणि वैशिष्ट्याने परिपक्व षटक हाताळतोय जावेदने। ज्या वेळेला पहिलं षटक हाताळलं त्यावेळेला 1 गडी बाद करून 3 धावा खर्च केल्या होत्या, एक प्रभावी षटक हाताळलं होतं। आता मात्र षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे जावेद। अकोटमध्ये चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये, वन बाउंड चेंडू गॅलरी मध्ये जातोय 4 धावांसाठी खासदार चौकार। ये जो जावेद है ना, गेंदबाजी करते हैं तो शिकार करते हैं और बल्लेबाजी करते हैं तो वार करते हैं, लेकिन वार उन पे ही होता हुआ चौके का। 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 26 वर। 26 धावा, धावगतीला आकार देण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज चिराग। आता मात्र नक्कीच चेंडूला इथे ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आपण पाहतोय बॅटच्या एजला लागून शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये वळतोय। एक चांगले दर्जाचा चेंडू हाताळतो जावेद आणि नक्कीच प्रभावी ठरतोय हा फटका। एकच धाव मिळते, एका धावेने धावसंख्या पोहोचते 27 वर। आमच्या समवेत नक्कीच भिवंडीतील एक नामांकित समालोचक, हिंदी, कोकणी आणि संमिश्र इंग्लिश भाषेमध्ये नक्कीच कॉमेंट्री करतात सिद्दीक भावेजी। वयाची जवळपास 45-50 गाठली असावी, कारण 25 वर्ष ते समालोचन देतात। डॉक्टर मोरेश्वर गवळी हे देखील एक सिनियर कॉमेंटेटर आहेत या परिसरातील। मात्र लोअर फुटला चेंडू 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लिफ्ट करण्याचा प्रयत्न,
मात्र मधल्या फळीमध्ये चेंडू लागतो, चेंडू वळतो मिडॉन क्षेत्रामध्ये, फेकी व्यवस्थित होत नाहीये. ज्या वेळेला नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज सागर हा दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी जात होता. चांगला संकल्प होता आणि योग्य रन इन बिटवीन द विकेट राखून 2 धावा पूर्ण करते सागर चिराग याच्या सहकार्यानं. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती एकंदरीत 29 वर. 4थं षटक प्रगतीपथावर 5 षटकांचा सामना आहे. आता मात्र एक ऑकवर्ड लुक मध्ये खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन, थोडासा चेंज ऑफ स्पेस. असं वाटलं तर फलंदाजाला वेगाने चेंडू येईल, चेंडू गती कमी राखून येतोय आणि शफल क्रॉस होऊन खेळण्याचा जो प्रयत्न होता तो असफल ठरतोय. 4 षटकांची सांगता, 4 षटकाच्या समाप्तीनंतर 7.25 च्या सरासरीनं वाटचाल करतोय रमणीक ओवळी संघ. इथे मात्र 4 गडी बाद 29 वर. आणि वज्रश्री निंबवली आणि दिवा स्पोर्ट दिवा ग्रामीण पूल मधील यापुढील सामना असणार आहे. आणि वज्रश्री निंबवली संघाचा संघनायक आणि दिवा स्पोर्ट दिवा संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की या षटकाच्या समाप्तीनंतर ठीक आमच्या व्हीआयपी कक्षांवर टॉस साठी यायचं आहे. एव्हीएन अँड डीएसडी आई वज्रेश्वरी निंबवली आणि दिवा स्पोर्ट्स दिवा ग्रामीण पूल मधील सामना असेल. आपण आता ओपन पूल मधील सामना पाहतोय. ओसी हा गोलंदाज येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. आज बरेचसे खेळाडू एनआर मध्ये नाही दिसत आहेत. त्यामध्ये दीपकजी मडवी एक ज्येष्ठ खेळाडू आहेत, त्याचप्रमाणे संतोष मडवी, संदीप मडवी आणि योगेश. संदीप आणि योगेश हे नक्कीच दंडात्मक कारवाईला सामोरे जातात. एक टुर्नामेंटची बंदी त्यांच्यावर आणली जाते भिवंडी ओपन क्रिकेटच्या नियमावली आणि निर्णयाप्रमाणे. ओसी आता मात्र इथे आपण पाहतोय चेंडू हाताळला होता, मात्र पंच लगेच दर्शवतात की चेंडू स्वैर आहे, वाईड आहे. वाईडच्या स्वरूपात 5 धावा. तर पहिला चेंडू स्वैर आता होतोय वाईटच्या स्वरूपात आणि इथे 5 धावा खर्च होत आहेत. 34 धावा धावफळ कव्हर, 4 गडी बाद रमणीक ओवळी संघ. 4 षटक 34 धावा 4 गडी बाद. षटकातील पुढचा चेंडू ओसी मुंडुरा एंड कडून. आता मात्र चेंडूला नक्कीच फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षक, चांगले क्षेत्ररक्षण, फेकी होतोय मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. धावाची संधी, मात्र ती संधी साध्य करता येत नाही ती ओसीला. मात्र डायरेक्ट हिट होतोय आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. क्रमांक 38 लागू, फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. तू चल मैं आया.
मामा बोरपाडा फॅन टीम इथे आपण पाहतोय NR बोरपाडा. षटकातील 2 चेंडू हाताळतोय, मात्र 2 चेंडूवर आपण पाहतोय एका वेळेला 1 धाव घेतली होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या वेळेला 2 धावा गेल्या होत्या, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन्ही चेंडूवर तीच परिणिती. धावचीच्या सुरुवात फलंदाज बाद. आता मात्र चिरागला साथ देण्यासाठी अक्षय येतोय मैदानाच्या आत. क्रमांक 8 वर ओसी मुंडोरा एंड कडून लेफ्ट आर्म राऊंड विकेट. सुरेख चेंडू, नक्कीच चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू ज्या वेळेला अडवला होतोय स्लिमी डाऊन क्षेत्रामध्ये तत्पूर्वी संधी निर्माण होते 1 धाव घेण्याची. फलंदाज अक्षयला प्रयत्न, एका हातामध्ये सुंदर झेल, कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसातील एक अप्रतिम झेल. अडतीस धावा इथे रमणीक स्पोर्ट्स ओवळी संघाची स्थिती. सुस्थिती म्हणता येणार नाही, मात्र स्थिती आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील आणि नवीन फलंदाज चरण मैदानाच्या आत जातोय, जो गावदेवी ओवळी संघामार्फत ग्रामीण पूल मध्ये खेळतो. ओसी षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय फलंदाज अक्षय. लेफ्ट अराउंड विकेट. लोअर फुट चेंडू व्ही शेप मध्ये खेळतोय, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 1 बाउंड चेंडू कलेक्ट करतोय, फेकी करतोय, मात्र तत्पूर्वी संधी निर्माण होते. ती फलंदाज अक्षयला 2 धावा घेण्याची. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 40 वर. 40 धावा 7 गडी बाद. 5व्या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. खासदार चषक 2017 एक वेगळ्या रंगामध्ये आपण पाहतोय, दिवस रात्र स्वरूपात. सुरेख चेंडू व्ही शेप मध्ये लॉफ करतोय, ऑन दी राईज खेळ गेला, अप्रतिम खासदार षटकार. संघाचा कर्णधार आणि दिवा स्पोर्ट्स दिवा संघाचा कर्णधार. आपण पाहतोय की ओव्हर ची डिली होती, बॅकलिपचा आधार घेतला, शॉर्ट बॅकलिपने चेंडूला ऑन दी राईज हाफलाईन चेंडूला लॉफ केलं होतं आणि लॉंग क्षेत्र क्लिअर होताना हा दर्जेदार अप्रतिम खासदार षटकार. 6 धावांनी धावसंख्या पोहोचते ती एकंदरीत 46 वर. आणि नक्कीच ज्यावेळी नाणेफेक केली जाईल त्यावेळी नक्कीच तिथे टॉस का बॉस साठी जातील धूम मचाने वाले कॉमेंटेटर सुभाष धुमाल. खूप खूप धन्यवाद संदीप मोरे सर. आणि वज्रश्री निंबवली संघाचा संघनायक आणि दिवासपूर दिवा संघाचा संघनायक सन्मान्य आशिष भोईर, आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे आहे. ग्रामीण क्रिकेटमधील नंबर 2 वर रँक करत असलेला दिवासपूर दिवा आणि जयबजरंग गोडसे चषक ज्या संघाने जिंकून ग्रामीण क्रिकेटमध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे आणि वज्रश्री निंबोली संघाचा संघनायक. दोन्ही संघादरम्यान नाणेफेक केली जाते तुमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन व्यासपीठाचे शोभा वाढवायचे आहे. नाणेफेक जिंकले आहे दिवासपूर दिवा संघाचा कर्णधाराने. नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? फलंदाजी करणार. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निश्चितच आपली फलंदाजी खोलवर आहे, ते कारण आहे की आपलं क्षेत्ररक्षण गोलंदाजी चांगले आहे, काय कारण आहे? नाही, निश्चितच रात्रीचा क्रिकेट आहे, ड्यू फॅक्टर खूप काम करतो, त्याच्यामुळे आम्ही चेस करण्यात जास्तीत जास्त परेशानी होईल, त्याच्यामुळे आम्ही बॅटिंग घेतली. निश्चित त्याची का चांगली प्रतिक्रिया, कारण फ्लड लाईट्स आहे, चेसिंग करताना थोडीशी अडचण निर्माण होते. प्रकाश जोतामध्ये खेळताना प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 मारण्याचा प्रयत्न. 45 ते 50 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी तुझ्या असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल?
नाही, निश्चितच खूप चांगले फलंदाज आहेत. अजय, कुणाल, प्रथमेश बरेच असे आहेत की त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. हे जे आयोजन केले गेलेले आहे त्याला आम्ही टायटल दिलं आहे क्रिकेट फेस्टिवल 3-in-1 गंगा जमुना सरस्वती संगम आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ ग्रामीण आणि सिटी क्रिकेटचा संगम निश्चितच भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय योगेश भोईर साहेब आणि मराठा पंजाब आणि शेलुमाधवल, काय वाटते क्रिकेट लॉज ऑफ विथ शेलुमाधवल आणि मराठा पंजाब या आयोजनाशी? नाही, निश्चितच चांगलं आयोजन केलं आहे. जेव्हा ग्रामीण भागात नाईटच्या रात्रीच्या स्पर्धा होतात तेव्हा ते बघण्यात आणि खेळण्यात अतिशय आनंद होतो खेळायला. आणि योगेश भोईर साहेबांना मी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी चांगली स्पर्धा आयोजन केली. आपल्या संघास खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक आपण हारलेले आहेत. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करताना ग्रामीण क्रिकेटमध्ये जो संघ नंबर 2 वर रँक करत आहे 3 चषक ज्या संघाने पटकावलेले आहेत त्या संघासमोर खेळताना काही दडपण नाही, आम्ही बिंदास खेळणार, दडपण पण घेणार नाही. म्हणजे आपण आपला नॅचरल गेम काय खेळणार आहेत. प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरील संघास किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्येच रोखण्याचा प्रयत्न राहील. 40 ते आतमध्ये रोखण्यासाठी विशाल सह असे कोणते गोलंदाज असतील जे आपल्या संघासाठी एक चांगली ट्रम्प गोलंदाजी करतील? गोटे आहे, राजा आहे, निखिल आहे, विशाल आहे. तर एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हां, ठीक. हे आमच्याकडून पण आम्ही प्रयत्न करणार, चांगलीच होईल. जेपासून गोसाई चषक पाठवल्यानंतर निश्चितच हौसले आपले बुलंद असणार आहे. कारण त्या चषकामध्ये विलासपूर्ती राहणार सारख्या बलाढ्य संघाला आपण पराभूत केलेला आहे. कारण या वर्षीचा विचार केला तर एकविरा मानकुली संघाने तब्बल 4 वेळा तर विलासपूर्ती राहणार संघाने तब्बल 5 वेळा अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र त्या संघाला आपण पराभूत केलं होतं. हौसले बुलंद असणारच आणि तो आत्मविश्वास इथं निश्चितच पाहायला मिळेल का? हो, तसंच खेळ पाहायला मिळालं असे आम्ही हे करतो आमच्या प्लेयरांकडून. आणि जे आयोजन केलेलं आहे सन्माननीय योगेश भोईर साहेबांकडून काय वाटतं आयोजनाविषयी? खूपच छान योगेश साहेबांनी आयोजन केलं आहे, त्यांचे मी आभार मानतो. आपल्या संघाचा खूप खूप शुभेच्छा. तर ग्राउंडमधून न्यूज अशी आहे नाणेफेक जिंकलेल्या DSD दिवसपूर दिवस संघाचा कर्णधार विकी म्हात्रे आणि प्रथम क्षेत्ररक्षण फलंदाजीकरणाचा धाडसी निर्णय घेतलेला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. आणि वजसे निंबोले संघाला मी घेऊन जातोय ग्राउंडमधून सरळ आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक संदीप मोरे साहेब. ओ टू कॉमेडी बॉक्स. धन्यवाद सुभाष धुमाळ. ग्रामीण कॉमेंट्रीची धूम कमाल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल होतोय सुभाष धुमाळ. 5 षटक, 30 चेंडू, 30 संधी आणि धावफलकावर 27 धावांचं आव्हान असेल ते इनार स्पोर्ट्स बोरपाडा. एक जुनं नाव आहे, ओपन क्रिकेट मधील एक प्रभावित नाव आहे. नरेश माई मामा फॅन टीम इनार बोरपाडा हा संघ 47 धावांचं आव्हान आहे. 4 महत्वाचे फलंदाज हे या संघामध्ये नाही आहेत. मात्र त्या खेळाडूंचा अभाव जाणवेल की नक्कीच त्या उलट एक चांगली जबाबदारी स्वीकारून एक चांगल्या दर्जाचा प्रगल्भ आणि तंत्रशुद्ध फलंदाजीचा प्रत्यय देईल येणार बोरपाडा संघ. येणारा क्षण सांगेल आणि येणारा क्षण सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल होत आहेत सिद्दीक भाभेजी. Thank you, Sandeep More. Back to cricket now. 2 openers on the ground. Mukesh and Ravi. Yes, Sandeep More. Today, Deepak Madhvi not included in this side. Is the great opener of NR. Sending Ravi open the inning. First ball, miscue drive, straight to backward point. That was a wide half volley, and with the stroke, Ravi Mukesh off the mark. 1 for no wicket, chasing a target of 47. Touch to 10. Chirag, turn from Mundora end. Both this time drive, good looking stroke, but equally stop in extra cover and with the stroke batsman through for 1. नक्कीच रमणी ओढी संघाचे क्षेत्ररक्षणाचं जाळं हे थोडस अभेद्य आहे आणि ते भेदताना नक्कीच येणार बोरपाडा संघाला थोडासा संघर्ष करावा लागेल. In initial over, short rising, high bouncer, right decision.
white signal from umpire. High bouncer indeed. Today is the very DC point for Farzan Hamdulle. He missing the class of Deepak Madhvi in Khasdar Cup. Message from Farzan Hamdulle, but he all the best for NR. This time try to hook. They go for one. आई वजेश्वरी निंबवली या संघाला आपण पाहतोय योगेशजी गुळवी भारतीय जनता युवा मोर्चाचे नक्कीच सन्माननीय पदाधिकारी आहेत आणि त्यांच्याकडून त्या संघाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद योगेशजी गुळवी. Jitu Buir from Binar, all the best for NR. And Farzan Hamdulle, also all the best for NR. But he is still missing heart of P1D. Shot rising, appeal for caught behind. Very loud shot, but umpire unmoved. The floodlight is off now, left of us, play held up. Two. नक्कीच आरती गुप्ताची आठवण जागृत होताना इथे आजकल सोशल मीडिया का ज़माना है और ये भिवंडी टेनिस क्रिकेट पे एक मैसेज किया गया है जो करने वाले हैं चेतन तरे. उन्होंने लिखा है कि सिद्दीक भाभे अब हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी को ना कहें और वो नाम बदल के समझने वाले को इशारा काफी है. खेल थोड़ी देर के लिए रुका हुआ है. हमारे बाईं ओर जो फ्लड लाइट्स हैं उसमें थोड़ा सा टेक्निकल प्रॉब्लम हो चुका है. जब खेल रुका था तो गेंदें हुई थी. यस, लाइट ऑन हो चुकी है. खेल की शुरुआत होती भी स्कोर इस वक्त 4 रन है. गेंदबाजी कर रहे हैं दूर वाले छोर से चिराग. इसके बाद आखिरी मुकाबला जहां पे टॉस जीता है दीवा स्पोर्ट दीवा ने और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है. कल सिटी क्रिकेट में कई बड़ी टीमों को आप देखेंगे जिसमें पायनियर भी रहेंगी. इस मरतबा ड्राइव किया इनफील्ड के ऊपर से, बहुत खूबसूरत शॉट, डाउन द ग्राउंड गेंद जाती हुई 4 रनों के लिए.
बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, हालांकि गेंद की पिच तक नहीं थे, चांस लेते हुए इनफील्ड का 4 रन। स्कोर आगे सरकता हुआ एनआर का 8 रनों पे पहुंचा है। बहुत अच्छी गेंद, अधिक उछाल, विकेटों के ऊपर से चली गई डॉट गेंद। 1 ओवर 8 रन। संदीप मोड़े, जिस तरह का क्लाइमेट है, जिस तरह ठंड पड़ी हुई है, ये जो 47 का लक्ष्य है ये इतना आसान नहीं रहेगा। जब विकेट बहुत तेज खेल रहा और गेंदे अब शरारत कर रही है, कोई गेंद उछाल पड़ाप कर रही है तो कोई गेंद बैठ रही। बरोबर आहे, कारण ड्यू फॅक्टर थोडासा इथे नक्कीच इफेक्टिव्ह होतोय आणि त्यामुळेच थोडंसं चित्र थोडंसं बदलतंय। देखिए गेंद भी गंदी हो चुकी है थोड़ी, जिसे साफ किया जा रहा है। कहीं ना कहीं अब थोड़ा बहुत ड्यू फैक्टर नजर आ रहा है। बहरहाल बची भी 4 ओवर में जीतने के लिए 39 रन चाहिए। आस्किंग रन रेट अब 10 के करीब जाने की तैयारी में। बंटी शिल्के हमारे बीच में, आपका हार्दिक स्वागत है। जो मुकाबला एनआर बोरपाड़ा बाली ट्रॉफी में हारी थी, 97 रन, सेकेंड हाईएस्ट चेसिंग, इस सीजन का पहला हाईएस्ट चेसिंग धनेश कुकसे ने किया था मापोली क्रिकेट धमाका में महेंद्रा के सामने। उसमें बिलाल शेख ने अर्धशतक लगाया था और इसमें दीपक मडवी ने। आउट। राजेश शेट्टी, थैंक्स तिरुपति प्रशांत एंड थैंक्स रविंद्र गुलवी। गेंदबाजी कर रहे हैं विनेश, कदमों का इस्तेमाल, निकल के मारा गेंद को मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। देखते रह गए खिलाड़ी, फ्रंट फुट पुल और पावरफुल। स्कोर आगे सरकता हुआ 12 रनों पे पहुंचा है। बारह रन 1 विकेट कमाने के बाद एनआर बोरपाड़ा। अभी भी एक बात तो है कि हवा अब रुक चुकी है। ये देखिए प्लेस पवेलियन, काफी बैटिंग लाइनअप बाकी है एनआर के पास, लेकिन डिपेंड करता है बिंदास की बल्लेबाजी पर। बिंदास जिन्होंने इस सीजन का जो 29 अर्धशतक अभी तक लगे हैं, उसमें सबसे तेज अर्धशतक 11 गेंदों पे जमाया था पाइनियर के सामने।
फिर से निकल के मारने की कोशिश, गेंद की लंबाई को कम किया, बढ़िया गेंद। इस मरतबा पुल और गेंद जाएंगे मैदान के बाहर, 6 रन। कनेक्ट किया था, पिछले पांव पे चले गए, शॉर्ट आर्म पुल, गेंद हवा से बातें करती हुई स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन। विनेश उतनी अच्छी गेंदबाजी नहीं कर पा रहे, बिंदास को निकाल के मारा, गेंद को कवर, एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जा रही है, बढ़िया फील्डिंग, 2 रन बनाने में कामयाब हुए। बल्ले के बीचों बीच गेंद नहीं लगी थी, 2 रन से स्कोर 20 रनों पे पहुंचा है 1 विकेट गंवाने के बाद। 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। 47 के लक्ष्य का पीछा करी है एनआर बोरपाड़ा। विनेश, ओ हो, ये तो बहुत दूर जाएंगी, 6 रन। गेंदबाजी में चिराग को कंटिन्यू रखा है, मरता क्या ना करता, क्योंकि यहां से रमनी कोहली कहीं ना कहीं दबाव बढ़ाना चाह रही। सामना करेंगे बैट्समैन रवि। इस मरतबा मोड़ दिया ऑन साइड में, फील्डर मौजूद है डीप में, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। बिंदास, बहुत बिंदास बल्लेबाजी कर रहे हैं। 27 रन हो चुके हैं, 20 रन चाहिए मुकाबले को जीतने के लिए नरेश माली फैम टीम एनआर बोरपाड़ा को। बहुत तेज गेंद, टिप्पा खाने के बाद अपर कट करना चाहते थे, बीट हुए बिंदास। आज मौसम एकाएक सर्द होता हुआ, इस मरतबा लॉफ किया है, गेंद के नीचे खिलाड़ी और बिंदास का कैच छूटा, 2 रन पूरे हुए। रिले कैच भी नहीं हो पाया, हालांकि दूसरे खिलाड़ी भी आए थे वहां से। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 29 पे पहुंचा है।
ओहो, स्कूप किया, 4 रन। तैतीस पे पहुंचा है स्कोर। बहुत ही खूबसूरत स्कूप शॉट। अच्छी गेंद, लेकिन ज्यादा कटी, वाइट। 34 रन। ये बचने का तरीका नहीं है कि गेंद बल्लेबाज से दूर रखे। दुनिया में बहुत सी गलियां हैं, लेकिन क्रिकेट में ऐसी कोई गली नहीं जिससे आप बच के निकल जाए। बिंदास आक्रमण करते हुए, ओहो, कदमों का इस्तेमाल किया था। बहुत तेज रफ्तार गेंद की थी चिराग ने। ये विकेट अगर संदीप मोरे देखे तो मैं समझता हूं भिवंडी क्रिकेट तालुका की सबसे तेज विकेट है, फास्टेस्ट विकेट सोफा। नक्कीच कारण विकेट आहे आणि नंबर विकेटवर वेळ चेंडू वेगाने जास्त येत असतो आणि जास्त उसळी प्राप्त होते. बहुत ज्यादा तेज जा रही है। इस मरतबा पुल किया हवा में, फील्डर से पहले ही गेंद ने टिप्पा खाया। इस बीच 2 रन बना लिए बिंदास ने। तीसरे के लिए जा रहे हैं। ऐसा लग रहा है कि रमनी कोहली मैच को छोड़ रही है। और कुल रन बने 37। 12 गेंदों में 10 रन चाहिए एनआर को मुकाबला जीतने के लिए। तीन ओवर 37 रन और 1 विकेट। गेंदबाजी के लिए मुकेश कप्तान स्वयं आए हैं। इस बीच गेंद ऊपरी सिरा, गेंद आसमान में खड़ी रह गई है। और इस तरह के कैचेस वैसे भी आसान नहीं रहते हैं फ्लड लाइट की रोशनी में। ये देखिए मैच को छोड़ दिया है रमनी कोहली ने। जिस तरह से 3 रन दिए, कैच भी छूटा। अब्दुल गफूर गुजर ने एनआर को ऑल द बेस्ट कहा। और गेंद इस वक्त डीप फाइन लेग पे जाती हुई, रवि आउट।
एक रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। बहुत बढ़िया परफॉर्मेंस हम देख रहे हैं एनआर का। इस मरतबा लिफ्ट कर दिया, गेंद मैदान के बाहर, और रमनी कोहली इस खासदार कप के बाहर। अभिनंदन नरेश माली, बंटी शिल्के, चेतन खारिक एंड एनआर बोरपाड़ा एंड हार्ड लक मुकेश जोशी, हार्ड लक रमनी कोहली। तो आइए दोस्तों